नमस्कार, मी सागर राजे. प्रभात पर्व न्यूजवर आपलं सर्वांचं स्वागत करतो. पेण विधानसभा क्षेत्रासाठी शेतकरी कामगार पक्षाने ज्यांची अधिकृत नावाची घोषणा केली ते आर्किटेक्ट अतुल म्हात्रे साहेब आज आपल्यासोबत आहेत. हे पेणमधून अनेक दिवसांपासून ते इच्छुक आहेत असं बोललं जात होतं, परंतु कालच्या घोषणेने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे. अतिशय उच्च शिक्षित चेहरा ज्यांनी इंग्लंडमधून डिग्री घेतलेला आहे आणि त्यानंतर खरं म्हणजे आगरी समाजातील आजपर्यंत सर्वाधिक नामांकित आर्किटेक्ट म्हणून ज्यांचा गौरव केला गेलेला आहे, ज्यांचा मान सन्मान आहे कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये किंवा राजकीय क्षेत्रामध्ये त्यांची चांगली उठक बैठक आहे, असे उमेदवार आज शेतकरी कामगार पक्षाने दिलेले आहेत. त्यांच्याशीच आपल्याला संवाद साधायचा आहे. साहेब, स्वागत आहे आपलं प्रभात पर्व न्यूज मध्ये. खरं म्हणजे एक विरोधाभास असतो की जी उच्च शिक्षित लोक असतात ती आपल्या व्यवसायामध्ये खूप सुखी समाधानी असतात आणि जनरली राजकारणावर बोलायला त्यांना आवडतं, परंतु राजकारणामध्ये काम करायला मात्र त्यांना आवडत नाही. तुमच्या बाबतीत अगदी विरोधाभास आहे. इंग्लंडमधून आपण डिग्री घेतली आणि अनेक वर्षांपासून या संपूर्ण भागामध्ये आगरी समाजाचा एक नामांकित चेहरा आर्किटेक्ट म्हणून आपण या ठिकाणी ओळखले जात असतात. असं असताना देखील म्हणजे संपूर्णपणे एक आधुनिक विचारसरणीचा एक नेता, युवा नेता या ठिकाणी पुरोगामी पक्षासोबत या ठिकाणी जोडलेला गेलेला आहे. हा विरोधाभास, त्याच्याविषयी अगोदर मला काय सांगा. खरं तर माझी जी सुरुवात आहे ती समजून घेणं फार गरजेचं आहे. मी पेण दादर गावातला जन्म माझा तिथला आहे आणि तुम्ही जर पेण दादर गावाविषयी जर ऐकून असाल तर पेण दादर गावाचा जो इतिहास आहे तो आता थोडासा वेगळा आहे की तिथे 3000 एकर जी गावाची जमीन ही 89 साली महापुरामुळे पाण्याखाली गेली, नापीक झाली आणि तेव्हापासून तिथल्या ग्रामस्थांचा जो संघर्ष आहे तो सुरू झाला. माझ्या पण कुटुंबाचा तसाच काहीसा संघर्ष होता. माझ्या आईवडिलांना देखील नोकरीच्या निमित्ताने गावाबाहेर यावं लागलं आणि मग माझं शिक्षण पुढे पनवेलला, नंतर मुंबईला आणि त्यानंतर इथे मुंबईला आर्किटेक्ट म्हणून काम करत असताना माझ्या मनात कुठेतरी विचार होता की जसं माझ्या पेण तालुक्यातून ए.टी. पाटील साहेब आहेत, आपल्या ह्या जिल्ह्यामधून जसं आपले अंतुले साहेब होते, तसंच आपल्या देशामधून जसे अनेक महानुभाव होते, या महानुभावांनी जसं लंडनला जाऊन शिक्षण घेतलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा गांधी असतील, त्याचप्रमाणे मला देखील शिक्षण घ्यायची इच्छा होती आणि उच्च शिक्षणासाठी मी लंडनला गेलो. लंडनला तिथे मी माझं मास्टर्स ऑफ आर्किटेक्चरचं शिक्षण घेतलं आणि तिथे मी नोकरी करत होतो. अनेक आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रकल्पांवरती सिंगापूर, दुबई, युरोपमध्ये मला काम करण्याची संधी मिळाली. पण असं असताना कुठेतरी माझ्या मनामध्ये होतं की या शिक्षणाचा मला वैयक्तिक फायदा होतोय, पण या शिक्षणाचा त्याच्या पलीकडे समाजासाठी फायदा होताना काही दिसत नाही. त्याच्यामुळे थोडंसं मी त्यावेळेला जी काही मला घरची ओढ लागायला लागली आणि मी परत यायचा निर्णय घेतला. त्यावेळेला एक घटना घडली होती ज्याचा माझ्या मनावरती फार मोठा परिणाम होता. आपला 26/11 जे आपण म्हणतो, ती जी घटना आपल्या इथे जी झाली त्या घटनेच्यामुळे कदाचित तो एक फॅक्टर होता की जेव्हा मी निर्णय घेतला की मला परत जायचं माझ्या मायदेशी आणि माझ्या शिक्षणाचा उपयोग हा माझ्या संपूर्ण समाजासाठी देखील व्हावा आणि मी परत आलो. तेव्हापासून मी मुंबईमध्ये, पुण्यामध्ये, नवी मुंबईमध्ये आर्किटेक्ट म्हणून, प्रकल्प सल्लागार म्हणून अनेक कामं केली. ही कामं करत असताना एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात आली, ती काय होती की आपल्या समाज बांधवांच्या जमिनीवरती विकास होतोय, पण हा विकास होत असताना आपला समाज बांधव कुठे आहे तर तो आज दुर्लक्षित झालेला आहे. आज त्याला जे प्रबळता मिळायला हवी ती त्याच्या उलट झालंय. आज आपल्या समाजातले अनेक नागरिक, जे नवी मुंबईचं उदाहरण घ्यायचं झालं तर काय पाहायला मिळतं की आज नवी मुंबईमध्ये सिडको एखादा प्लॉट विकते तर तो 1 एकरचा प्लॉट 300 कोटी रुपये एकरने विकला जातो. हे जे काही बलाढ्य विकासाचे फायदे आलेत ते कोणाला होतात? शासनाला, प्रशासनाला, विकासकांना, या प्रक्रियेमध्ये असलेल्या भांडवलदारांना होतात आणि अनेक वेळेला ते परप्रांती असतात. पण आपल्या समाज बांधवांनी ज्यांनी ह्या जमिनी नवी मुंबई प्रकल्पासाठी दिल्या त्यांची आजची अवस्था काय तर त्याच्यातला तो ज्येष्ठ व्यक्ती कदाचित त्याच्या शेतजमिनीवरती झालेल्या बिल्डिंग मध्ये वॉचमॅन आहे. तिथली जी आपली महिला आहे ती मोलकरणीचं काम करते. तर विकासाच्या प्रक्रियेच्या अंती आमचा समाज जो आहे तो दुर्बल झालेला आहे आणि आपल्याला विकासाचे फायदे मिळालेले नाहीत. अशा प्रकारचा विकास आपल्याला नको आणि ह्याच विषयावरती मी गेले 10 वर्ष काम करत होतो. आज आपण पाहताय की ह्या वर्षी अटल सेतू प्रकल्प जेव्हा झाला तेव्हा आपले माननीय पंतप्रधान इथे आले. त्यांनी म्हटलं की आता अटल सेतूमुळे तुमची दक्षिण मुंबई, मध्य मुंबई जी देशाचं फायनान्स कॅपिटल आहे ते तुमच्या आता उरण, पनवेल, पेण पासून अतिशय जवळ आलेलं आहे आणि तिसऱ्या मुंबईची लाट जी आता ह्या तालुक्यांमध्ये येणार आहे. आता ही जी लाट येणार आहे ह्या लाटेच्या अंतर्गत आपण गेले 10 वर्ष पाहतो अनेक प्रकल्प, अनेक प्राधिकरणे इथे अनाऊन्स झाली, घोषित करण्यात आली.
त्याच्यामध्ये तुम्ही सिडको नैना ऐकलं असेल, MSRDC ऐकलं असेल, पनवेल महानगरपालिकेचं वाढीव क्षेत्र ऐकलं असेल, यावर्षी आलेला MMRDA प्रोजेक्ट आहे, सिडकोचं वाढीव क्षेत्र आहे. या सगळ्याचा अर्थ काय होतोय की आता ही जी प्राधिकरणं आहेत ती प्राधिकरणं मिळून आता तिसऱ्या मुंबईचा आकार घेत आहेत. आता ह्याच्यामध्ये हे जे काही प्रकल्प आहेत, साधारण उदाहरण घ्यायचं तर नैनामध्ये देखील तेच पाहायला मिळालं. या वर्षीचं पेण उरण पनवेल मधलं MMRDA प्रकल्पाचं उदाहरण आहे. ते काय तर MMRDA प्रकल्पामध्ये 124 गावं बाधित होत आहेत, ज्याच्यातली पेणमध्ये 88 गावं आहेत. या 124 गावांमध्ये सरकारने NTDA न्यू टाउन डेव्हलपमेंट अथॉरिटी MRTP ऍक्ट 113(1) प्रमाणे सक्तीचं भूसंपादन करायचे आदेश दिलेले आहेत. आता त्याचा 15 ऑक्टोबरला GR पारित झाला. हा जेव्हा पहिला GR आला होता 4 मार्चला यावर्षी, या विषयावरती शेतकऱ्यांचं प्रबोधन करून अनेक सामाजिक संस्थांच्या मार्फत आपण हरकतीचा मसुदा माझ्या लिगल टीमने बनवला आणि तो जवळजवळ आपण विक्रमी हरकती ज्या महाराष्ट्रात पूर्वी कधीच झाल्या नव्हत्या अशा 18,000हून अधिक हरकती आपण पेणमधनं शासनापर्यंत पोहोचवल्या. आपण गेले अनेक महिने वाट बघत होतो की या हरकतींवरती सुनावण्या होतील आणि या सुनावण्यांच्या दरम्यान शेतकऱ्यांची भूमिका आपल्या मांडता येईल. शासनाने त्या विषयाला पूर्णपणे बगल देऊन शासकीय कायद्यातली एक पळवाट पकडून त्यांनी हा GR पारित करून प्रोजेक्ट कायम केलेला आहे. आज आपलं म्हणणं काय, आमचा विकासाला विरोध नाही, आमचा प्रकल्पाला पण तसा विरोध नाही, पण प्रकल्पाच्या भूमिकेला, धोरणाला विरोध आहे. धोरण काय की तुम्ही जेव्हा विकासाच्या पहिल्या पायरीमध्ये पाऊल ठेवत असताना तिथल्या स्थानिक समाजाची जमीन काढून घेतली, याचा अर्थ तो स्थानिक समाज त्या विकासाच्या प्रक्रियेतून बाहेर फेकला जातो. त्या स्थानिक समाजामध्ये आणि परप्रांतीयामध्ये फरकच काय राहिला. जेव्हा आमच्याकडे आमची जमीनच नाही तर आम्ही आमचं अस्तित्व टिकवणारच कसं. आज आमचा अजून देखील स्थानिक समाज पूर्णपणे सुशिक्षित नाही, त्यांना सगळ्यातल्या सगळ्या गोष्टी विकासाच्या समजत नाही. आज ही प्रक्रिया मी फार जवळून पाहतोय आणि मला पाहायला मिळतं की आमचा स्थानिक समाज दुर्बल झालेला आहे. हे सगळं करत असताना कुठेतरी ह्या सगळ्या सामाजिक प्रक्रियेमध्ये नैनाचा लढा असेल, MMRDA मधला लढा असेल, मल्टीमॉडल कॉरिडॉर मध्ये असेल, महाऊर्जामध्ये असेल, अनेक ठिकाणी मी शासनाच्या समोर याच्याविषयी प्रेझेंटेशन करून शेतकऱ्यांचं प्रबोधन करून या प्रकल्पांमध्ये भूमिका कशी मांडली गेली पाहिजे हे सातत्याने मांडत आलो आणि अनेक ठिकाणी अनेक बदल झाले. नैनाच्या प्रकल्पामध्ये आपण पाहिलं की 224 गावांचा प्रकल्प आज फक्त 95 गावांवरती. ह्या वर्षी UDCPR कायदा देखील त्याच्यामध्ये काही स्वरूपात लागू झालेला आहे. तुमचे जे बेटरमेंट चार्जेस जे आहेत ते कॅन्सल झालेले आहेत. ही जी काही बदल झाले, महाऊर्जामध्ये अनेक ठिकाणी आपण शेतकऱ्यांच्या शेकडो एकर जमिनी सोडवल्या, जिथे सोडवता येत नव्हत्या तिथे फायदे 2.5 ते 3 पट वाढवून दिले. अशा प्रकारचे जे बदल केले, मल्टीमॉडल कॉरिडॉरमध्ये जी गावठाणातली घरं ह्या कॉरिडॉरमध्ये जात होती आणि पिढ्यानी पिढ्या राहत आलेली लोक त्यांना तिथून हटवलं जाणार होतं, तिथे आपण आराखडे बदलून आपण त्यांची घरं वाचवली. अशा प्रकारचे तांत्रिक आणि कायदेशीर सल्ले देऊन आपण हे केलं. त्याच्यामुळे सातत्याने मला पक्षातनं विचारणा होत होती की आपण देखील राजकारणामध्ये सक्रिय व्हायला पाहिजे. आपलं जे काही तुम्ही कार्य शेतकऱ्यांसाठी करता ते तुम्ही जर विधिमंडळात पोहोचलात तर तुम्ही त्याला आणखीन चांगल्या पद्धतीने करू शकता. ह्याच्यातनं ही भूमिका निर्माण झाली. याच्यामध्ये असं कुठेतरी राजकारणापासून दूर राहावं किंवा जवळ यावं ही भूमिका नव्हती, पण सातत्याने भूमिका आपल्या स्थानिक शेतकऱ्यांसाठी काम करणं ही होती आणि तिथेच कुठेतरी शेतकरी कामगार पक्ष हे त्याची विचारधारा जिच्या सोबत आपण हे काम करत होतो तिथे हा आग्रह वाढल्यामुळे आपण ही भूमिका घेतली. खरं बघा, म्हणजे राज ठाकरे साहेब आहे ना, या ठिकाणी नेहमी सांगतात की माझ्याकडे विकासाची ब्ल्यूप्रिंट आहे. खरं म्हणजे आर्किटेक्ट तुम्ही, आणि मला माहिती की बाबा इथले अगदी नामांकित बहुतेक बिल्डर आहेत ना, त्यांनी तुमच्याकडनं प्लॅन अप्रूव्ह केलेला आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने तुमच्याकडेच आराखडा असतो त्यांच्या बिल्डिंगचा. आणि तुमच्यासारखा एक उच्च शिक्षित चेहरा जेव्हा राजकारणात येतो तर त्याच्याकडे ऑलरेडी त्या विभागाची ब्ल्यूप्रिंट असायला पाहिजे. अशी ब्ल्यूप्रिंट तुमच्याकडे कुठली आहे का? नाही, नक्कीच. आम्ही जो आमच्या पेण आता विधानसभा मतदारसंघामध्ये माझ्या नावाची जी आपण काल घोषणा ऐकलीत त्या अनुषंगाने जो आपण वचननामा बनवतोय त्याचं नावच की स्थानिकांचा विकासनामा किंवा स्थानिकांचा विकास आराखडा अशा प्रकारचं आपण त्याला नाव देतो. कारण त्याच्यामध्ये विकासाचे आराखडेच आपण मांडलेले आहेत. विकासाची जी संकल्पना आहे ती ज्या पद्धतीने मी जेव्हा सातत्याने म्हणतोय की स्थानिकांचा विकास व्हायला हवा, हे आज जर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात पाहिलात तर तुम्हाला स्वराज्याची जी संकल्पना होती त्याच्यामध्ये काय होतं की स्वराज्यामध्ये स्थानिकांचा विकास होणं गरजेचं आहे. आज आपल्याकडे हे जे इतर बाहेरच्या गोष्टी येतात आणि त्याच्यामध्ये आपला स्थानिक समाज जो जॉग्राफिकली अतिशय चांगल्या लोकेशनला लोकेटेड असताना देखील त्यांना विकासाचे फायदे मिळत नाहीत, ही जी काही गोष्ट आहे ती कुठेतरी आपल्याला मोडून काढायला हवी. आपल्याला आपल्या स्थानिकांना फायदे मिळवून देण्यासाठी काही ना काहीतरी धोरणं राबवायला हवी. अशाच प्रकारे मी ती ब्ल्यूप्रिंटला व्हिज्युअलाइज केलेलं आहे. आमची जी काही विकासाचा आराखडा तुम्हाला पाहायला मिळेल, ह्या विकासाच्या आराखड्यामध्ये जसं जर पेण विधानसभा मतदारसंघाविषयी बोलायचं झालं
तर आज जेव्हा MMRDA सारखा प्रकल्प हा 1 लाख एकर एवढ्या जमिनीवरती आलेला आहे, तिथे तुम्हाला दुबई सारखं मोठं शहर उभं राहताना दिसणारच आहे. पण हे दुबई सारखं मोठं शहर जेव्हा उभं राहणार आहे, स्थानिकांसाठी प्रश्न आहे की ते ह्या शहरामध्ये असतील का? तर आम्हाला हे खरोखर करून घ्यायचे की आपला स्थानिक त्या शहरामध्ये असला पाहिजे, तो प्रबळ बनला पाहिजे. आज पेण सारख्या ठिकाणी तुम्हाला प्रमुख समस्या काय, तर रोजगाराची एक मोठी समस्या आहे. काय म्हटलं जातं की तिथे अनेक बलाढ्य कारखाने आहेत. वडखळ भागामध्ये तुम्ही गेलात तर नागोठण्यापर्यंत इतक्या मोठ्या कंपन्या आहेत ज्या अख्ख्या तुम्हाला रायगड जिल्ह्यात इतर ठिकाणी पाहायला मिळणार नाही. अशा कंपन्या यांचा टर्नओव्हर वर्षाला 50,000 कोटीचा आहे. पण इथे स्थानिकांसाठी रोजगार किती, तर स्थानिक परमनंट मध्ये 5% देखील नाही. कोणाला घेतलं तर कर्नाटकच्या प्लांटला पाठवून देणार, अशा प्रकारच्या पॉलिसीज राबवल्या जातात. आणि आम्हाला गावाला नको ही भूमिका सातत्याने कंपन्यांची आपल्याला पाहायला मिळते. जेव्हा की शासनाचे सगळ्यातले सगळे कायदे जे समोर उपलब्ध आहेत, त्या कायदे काय सांगतात, तर कायदे सांगतात की ज्या जमिनीवरती रोजगार निर्माण झालेला आहे त्या जमिनीवरच्या रोजगारामध्ये स्थानिकांना हे प्राधान्य दिलं गेलंच पाहिजे. असं असताना देखील आपण काय पाहतो, तर ह्या कंपन्या बिलकुल देखील जुमानत नाहीत. इथल्या नेतृत्वाने ह्या विषयावरती आजवर कुठलंही काम केलेलं नसल्यामुळे ही भूमिका सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. आज आपल्याला कुठेतरी हे बदलायचंय. आपल्याला इथे होणाऱ्या ह्या कारखान्यांमध्ये आपल्या स्थानिकांना रोजगार हा मिळालाच पाहिजे. तोपर्यंत ही परिस्थिती बदलणार नाही. आज पेणमध्ये युवकांमध्ये शिक्षणाचं प्रमाण अतिशय चांगलं आहे, पण त्यांना पर्यायच नाही. ते 10, 15, 20 हजाराच्या नोकरीसाठी पनवेलला, मुंबईला, नवी मुंबईला प्रवास करतात आणि आपल्या बाजूच्या कारखान्यांमध्ये परप्रांतीय येऊन काम करतात. ही जी शोकांतिका, ही जी आपल्या समाजाची झालेली विडंबना कुठेतरी थांबली पाहिजे. याच्याच बरोबरीने आपण काय पाहता, तर आज पेणचा जो पूर्व भाग आहे, सुधागड तालुका आहे, त्या तालुक्यामध्ये तुम्ही कुठेही जा, पेणच्या पूर्व भागातल्या कुठल्याही गावात जा, तुम्हाला 50% घरांना टाळा दिसेल. त्याचं कारण काय, तर इथे रोजगाराची कुठलीही योजना नाही. इथले युवक जे आहेत, इथले जे लोक आहेत, हे ग्रामस्थ शहरांमध्ये हॉटेलमध्ये कामाला, मुंबईमध्ये, पुण्यामध्ये, ठाण्यामध्ये अशा प्रकारचे रोजगार, दुय्यम दर्जाचे रोजगार करायला त्यांना इतरत्र जावं लागतं. का, तर इथे रोजगार नाही. आज जेव्हा हे स्थान जे आहे हे तुमच्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापासून अर्ध्या तासाच्या अंतरावरती आहे, अतिशय निसर्गरम्य हेटवणे धरणाच्या आजूबाजूचा परिसर, जिथे कालवे, जिथे भोगावती नदी आहे, अशा अतिशय सुंदर परिसरामध्ये, निसर्गरम्य परिसरामध्ये आपल्याला पर्यावरणाची कोणतीही हानी न करता तुम्हाला ॲग्रो टुरिझम, मेडिकल टुरिझम, इन्स्टिट्यूशनल प्रोजेक्ट, हॉस्पिटॅलिटी प्रोजेक्ट असे असंख्य प्रकल्प उभारता येऊ शकतात, ज्याच्यामध्ये लाखोनी रोजगार निर्माण होईल आणि प्रत्येक युवकाला इथे रोजगार मिळू शकतो. इथले अनेक युवक, मी तर म्हणतो निम्म्याहून अधिक सुशिक्षित युवक उद्योजक बनतील. अशा प्रकारची भूमिका आपल्याला इथे असायला हवी. त्या प्रकारचं काम करायचंय. मी एक विषय राजकारणामध्ये येण्याच्या पूर्वीपासून मी काम करत होतो. तो विषय काय होता, तर मी ठरवलं होतं माझ्या मनाशी की आपण आपल्या समाजाचे 1,000 बिल्डर बनवायचे. 1,000 बिल्डर बनवण्याचा अर्थ काय होतो, कधीपासून ही केली होती सुरुवात तुम्ही? ही मी गेले 4-5 वर्षापासून माझा प्रयत्न होता. 1000 मधून किमान किती बनलेले जातात? आता सर अशा प्रकारचे ना, मी मला वाटतं एक 7-8 प्रकल्पांवरती काम केलेलं आहे. त्यातलं एक प्रकल्पाचं उदाहरण सांगतो की केनी सिटी म्हणून तुम्ही तळोजाला आता नुकताच एक प्रकल्प ऐकला असेल. केनी सिटी प्रकल्प काय आहे, तर जसं तुम्ही पुण्याला मगरपट्टा सिटी ऐकता, शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी केलेला प्रकल्प केनी सिटी प्रकल्प तळोजाला आहे. तिथले 7 केनी बांधव जे एकत्र आले आणि त्यांनी प्रकल्प करावा ही इच्छा व्यक्त केली. मी सल्लागार म्हणून काम करून त्यांना या प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात मदत केली. कुठल्याही प्रकारचा एकही रुपया बाहेरून न आणता शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी केलेला प्रकल्प म्हणून आपण त्याच्यातून रस्ते पारित करून त्याचा TDR मार्फत पैसे उभे करून तो प्रकल्प आज करतो. आज जे शेतकरी, हे 7 शेतकरी बांधव, केनी बांधव, आधी जमीन विकणार होते, 50-60 कोटी रुपये त्यांना आले असते, आज ते तिथे 1,500 ते 2,000 कोटीच्या प्रकल्पाचे मालक झालेले आहेत. पहिल्याच वर्षात जी प्रबळता तुम्हाला त्यांची पाहायला मिळते ती अतिशय कौतुकास्पद आहे. म्हणजे त्याच्यामध्ये कुठेतरी आपला आनंद होतो किंवा मी आर्किटेक्ट म्हणून, प्रकल्प सल्लागार म्हणून अनेक कॉर्पोरेट कंपन्यांसाठी, अनेक विकासकांसाठी कामं केली असेल, पण आपण आपल्या समाजातल्या शेतकऱ्यांसाठी जेव्हा काम करतो आणि त्यांना विकसित होताना पाहतो, त्याचा एक वेगळा आनंद आहे आणि ते आपल्याला वारंवार करायचंय. आज जर आपण आपल्या समाजाचे 1,000 बिल्डर बनवले, त्याचा अर्थ काय होईल, पूर्ण समाजाची भविष्याची दिशा आपण बदलून टाकू. त्या एकाला बघून अजून 4 जण प्रयत्न करतात. जोपर्यंत आपण हे पाहत नाही, नवी मुंबईमध्ये काय घडलं, की आज नवी मुंबईमध्ये तुम्ही आज पाम बीचला गेला तर 10 कोटीला फ्लॅट विकला जातो. आज 10 कोटीला फ्लॅट विकला जातो. तिथे एवढा मोठा तुम्ही 1 एकरचा प्लॉट 300 कोटीला विकला जातो. हा एवढा विकास झाला, पण आज विकासकांची नावं काय आहेत, तर आज तिथे शहा, पटेल आणि अशीच नावं आपल्याला ऐकायला मिळतात. आपण कुठेतरी ठाकूर, म्हात्रे, पाटील, जोशी अशी इथली स्थानिक नावं ऐकलेत का, तर नाही.
तर म्हणजे जमिनींवरती विकास आपला युवक सुशिक्षित, पण कोणीतरी परप्रांतातनं आलेले लोक जे सुशिक्षित नसले तरी देखील ते विकासक बनू शकतात. आणि आमच्या समाजाचे जे लोक जमिनी स्वतःच्या देत आहेत त्यांना कुठेही संधी मिळत नाही, ही शोकांतिका आपल्या समाजाची स्थानिकांची आहे. याच्यावरती काम सातत्याने करायची गरज आहे आणि ते मी वारंवार करत आलेलो आहे. आणि हे मी माझं मिशन बनवलेलं आहे की माझ्या लाईफ टाईम मध्ये मी प्रयत्न करणार आहे की जास्तीत जास्त स्थानिक विकासक बनवावे आणि ज्याच्याने आपल्याला पुढच्या समाजाची दिशा बदलता येईल. पण आता राजकारणाविषयी खरं म्हणजे बोलायचं आहे. ज्यांची नावं सध्या चर्चेत आहेत तुमच्या विरोधात, एकतर म्हणजे माजी मंत्री रविशेठ पाटील किंवा त्यांचे सुपुत्र वैकुंठ पाटील यांची नावं चर्चेत आहेत. मी आजच ऐकलेलं आहे की रविशेठ पाटील यांचं नाव कन्फर्म होते. एकतर ती ऑलरेडी प्रस्थापित तिथले नेतृत्व आहे आणि आपण म्हणजे आपला बॅकग्राऊंड तसा राजकीय नाही. मला नाही माहिती की आपले वडील जिल्हा परिषदेचे आर्किटेक्ट होते ना, इंजिनियर सॉरी जिल्हा परिषदेचे इंजिनियर होते. म्हणजे शासकीय सेवेत असलेलं एक टिपिकल सगळं ते जीवन असतं त्यांचं. आणि आता तुम्ही ज्यांच्या विरोधात लढणार आहात तर त्यांचं नाव जे आहे ते कित्येक वर्षापासून अगदी 2-2 वेळा मंत्रिपद भूषवलेलं असतील किंवा त्यांचे सर्व खानदान आता या ठिकाणी राजकारणात आहेत. तुम्हाला काय वाटतं, म्हणजे कसं तुम्ही याच्याकडे पाहता? नाही, आता समाज अतिशय सुजाण झालेला आहे. मग पहिली गोष्ट तर काय, मला कुठलाही राजकीय वारसा नाही. माझ्या घरामध्ये आजपर्यंत कोणी साधा ग्रामपंचायतचा सदस्य देखील बनलेला नाही. असं असताना देखील मी जे काही काम इथे करत होतो, शेतकऱ्यांसाठी माझं चाललेलं काम पाहून शेतकरी कामगार पक्षाने विशेष करून माझ्यावरती जबाबदारी द्यायचं ठरवलं. मी सुरुवातीला पक्षाच्या कार्यकारिणीमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती, कारण पक्षाच्या विचारधारेसोबत मी काम करत होतो. तर तसं असताना त्यांनी मला पक्षातलं अतिशय महत्वाचं पद, खजिनदाराचं पद पक्षाचं दिलं. आणि त्या पदासोबतच त्यांनी मला पेणमध्ये तुम्ही काम करा याचा त्यांचा आग्रह होता. सुरुवातीला म्हणजे ह्या आग्रहावरती विशेष मी विचार केला नव्हता, पण नंतर याच्यावरती विशेष विचार केल्यावरती मी निर्णय घेतला की इथे आपण खरोखर काम करायला पाहिजे. आज जरी तुम्ही म्हणत असाल की अनेक प्रस्थापित आपल्या समोर आव्हान देऊन असले तरी देखील समाज बदलतोय, समाजाला भूमिका लक्षात येते, समाजाला हे दिसतं की कोणी किती काम केलेलं आहे. आता जरी जी नावं तुम्ही घेतलीत ते अतिशय सिनियर लोक आहेत, पण त्यांनी केलेलं काम देखील समाजाला माहिती आहे. आणि मला 100% विश्वास आहे, मला संधी मिळाली तर कित्येक पटीने मी जास्त काम करून दाखवू शकतो. समाजाचे जे प्रश्न आहेत तिथले प्रश्न मी पूर्णपणे जाणू नये या विषयातली तांत्रिक कायदेशीर ज्ञान मला असल्यामुळे मी या विषयावरती अतिशय चांगल्या पद्धतीने काम करू शकतो. आज समाज मेरिटलाच पाहतोय. आज शेतकरी कामगार पक्षाने माझी जी निवड केली हे फक्त आणि फक्त बाय मेरिट आहे, त्याच्यामध्ये कुठलीही दुसरी भूमिका नाही. आणि त्याच प्रकारे मला असा विश्वास आहे की समाज देखील त्याच भूमिकेने पाहणार आहे आणि समाज देखील मेरिटला निवड करणार आहे. पण अजून एक गोष्ट, लोकनेते दिवा पाटील यांचं नाव म्हणजे अतिशय उच्च शिक्षित चेहरा राजकारणातला आणि तोही संपूर्ण चारित्र्य संपन्न अगदी निष्कलंक चेहरा, अशी उदाहरणं देखील आहेत. आणि त्याच्यानंतर मी खूप कमी लोक पाहतो की उच्च शिक्षित असतील. तुमच्या रूपानं जे अगदी म्हणजे बाहेर विदेशातनं पदवीधर या ठिकाणी झालेले आहेत, पदवी घेऊन या ठिकाणी आलेले आहेत, तुम्ही त्यांनी केलेल्या कामाकडे पाहता आपण तर स्वतःला कुठे पाहता? मी म्हणजे त्यांचं काम उल्लेखनीय आहे, त्यांच्या कामाची तुलना होऊ शकत नाही. एक असा प्रकल्प ज्याच्यामध्ये आपल्या शेतजमिनी सरकारला दिल्या गेल्या होत्या, त्यावेळेला त्यांनी जी भूमिका मांडली की आम्हाला आमच्या शेतकऱ्यांना न्याय मिळून हवा आहे, आणि त्यांनी जी भूमिका मांडली 12.5%चा जो कॉन्सेप्ट सुरुवातीला आला त्याचे बरेचसे टप्पे होते. पण जेव्हा आपण आज 12.5% म्हणून त्याला ओळखतो त्यावेळेला अनेकांनी मला वाटतं वरिष्ठ नेत्यांनी देखील ह्या गोष्टीच्या बद्दल असं भाष्य केलं की असं शक्य आहे, पण ते शक्य आहे आणि त्यांनी ते करून दाखवलं. जी अशक्य गोष्ट असते ती करून दाखवण्याची क्षमता काही लोकांमध्ये असते, ती क्षमता त्यांच्यामध्ये होती. म्हणून आज आपण त्यांच्या नावाचा अशा पद्धतीने गौरवास्पद उल्लेख करतो आणि तो केला गेलाच पाहिजे. त्यांचं नाव जिथे जिथे घेतलं गेलं पाहिजे तिथे घेतलं गेलंच पाहिजे, कारण त्यांनी जे समाजासाठी केलं ते जर केलं नसतं तर आपल्या समाजाचं नाव घेण्यासाठी देखील इथे कोणी राहिलं नसतं. का तर आज तुम्ही जे पाहताय की आज आपल्याला सिडको सारख्या प्रकल्पामध्ये त्यावेळेला 30,000 रुपये एकरच्या खाली तुमच्या जमिनी घेण्यात आल्या. आज जर 12.5%चे जर प्लॉट मिळालं नसतं तर आपला समाज कुठल्याच नावाला राहिला नसता. ती भूमिका तिथे त्यांनी मांडली. अनेक वेळेला अनेक ठिकाणी त्यांनी हे जे गोष्टी करून दाखवल्या त्याच्यामुळे ह्या शक्य झाल्या. आणि आज त्याच प्रकारची गरज आहे. आज नैना प्रकल्प गेले 12 वर्ष इथे आहे आणि ह्या 12 वर्ष आता आज ज्या प्रकल्पाला होत आलेली आहेत या प्रकल्पामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनींच्या किमती
कमी झालेल्या आहेत. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना इतक्या अडचणी आलेल्या आहेत. आज जमिनीची मालकी बदललेली आहे. तर शासन अशा प्रकारची प्रकल्पांची भूमिका राबवतं आणि ह्याच्यामध्ये आपला जो गरीब शेतकरी आहे त्याची जी कोंडी होते तिथे त्याला जमीन विकण्याशिवाय काही पर्याय राहत नाही. आणि मग जेव्हा शेत जमिनीची मालकी बदलते तेव्हा तुम्ही भांडवलदारांसोबत विकासकांसोबत संगनमत करून कुठल्याही प्रकारचा प्रकल्प राबवू शकता. आज त्याच प्रकारची परिस्थिती मगाशी मी सांगितलेल्या MMRDA प्रकल्पामध्ये आहे. आज सिडकोनी जे केलं तसाच सेम टू सेम NTDAचा प्रकल्प इथे आलेला आहे. आज ह्या सेम प्रकल्पामध्ये आपल्याला जर काही तुटपुंजे फायदे आपल्या समाजाला आज जरी मिळाले तरी ते तुटपुंजे फायदे आपल्या समाजाला 1-2 वर्ष देखील टिकत नसतात आणि मग ह्या विषयावरती काम कोण करणार. त्याच्यामुळे आजच जेव्हा धोरण बनते तेव्हाच त्याला मुळापासून बदलण्याची गरज आहे, कारण तेव्हा जाऊन आपल्याला भविष्यामध्ये त्याची फळं मिळतील, नाहीतर आपला समाज उद्ध्वस्त होणार आहे. त्यामुळे दिबांनी जे त्यावेळेला केलं ते आज कोणीतरी करण्याची गरज आहे. मी माझा पूर्ण प्रयत्न करणार आहे की माझ्या तांत्रिक ज्ञानाचा वापर करून, कायदेशीर ज्ञानाचा वापर करून या सर्व प्रकल्पांमध्ये ही जी तिसरी मुंबई बनते त्या तिसऱ्या मुंबईमध्ये होत असलेल्या उरण तालुका म्हणा, पनवेल तालुका, पेण तालुका, खालापूर, कर्जतचा काही भाग आहे आणि अलिबागचा काही भाग आहे, इथे या तिसऱ्या मुंबईमध्ये आपल्याला भूमिका घेण्याची गरज आहे आणि आपल्या स्थानिक समाजाचं भवितव्य घडवण्याची गरज आहे. नाहीतर ही जी विकासाची सुनामी आपल्या दिशेने सरसावते त्याच्यामध्ये आपला स्थानिक समाज उद्ध्वस्त होऊन जाईल. आज जे दिबांनी केलं ते आपण सगळ्यांनी करायची गरज आहे. तेव्हा जाऊन आपण आपल्या स्थानिक समाजाचं भवितव्य घडवणार आहोत. वेळ खूप कमी राहिलेला आता आणि गाठीभेटी तर चालूच आहेत. अगदी अनेक म्हणजे महिन्यांपासून आपण आपल्या या विधानसभा क्षेत्रामध्ये फिरत आहात. तिथल्या लोकांचा एकंदरीतच रिस्पॉन्स कसा आहे सध्या तुम्हाला? नाही, रिस्पॉन्स अतिशय सुंदर आहे. म्हणजे मी जेव्हा सुरुवात केली मार्च महिन्यामध्ये मी थोडासा आढावा घ्यायला सुरुवात केली आणि तेव्हापासनं मला लक्षात आलं की बाबा प्रस्थापितांच्या सोबत जरी मी महाविकास आघाडीचा घटक असलो तरी देखील महाविकास आघाडीतले इतर घटक पक्षांमध्ये देखील नेते आहेत. आणि असं सगळं असताना त्या राजकीय पार्श्वभूमीवरती जेव्हा आपण सुरुवात करतोय तर मला असं वाटत होतं की अनेक आव्हानं येतील, पण तसं काही झालं नाही. का तर लोकांचा प्रतिसाद इतका सुंदर होता, लोकांनी इतक्या चांगल्या पद्धतीने आपल्याला तिथे वेलकम केलं आणि प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मी देखील सातत्याने माझा प्रयत्न हा चालू आहे की प्रत्येक मतदारापर्यंत आपण पोहोचून त्याच्या समस्या काय आहेत. अनेक वेळेला तो सामाजिक समस्या सांगतो, अनेक वेळेला तो गाव स्तरावरच्या समस्या सांगतो आणि अनेक वेळेला त्यांच्या वैयक्तिक समस्या देखील सांगतात. त्या सगळ्यातल्या सगळ्या समस्या जर आपण जाणून घेतल्या आणि त्या समस्यांवरती काम करण्याची जर आपण इच्छा व्यक्त केली तर तो सामान्य मतदार देखील आपल्याला त्याच पद्धतीने रिस्पॉन्ड करतो आणि तशाच प्रकारचा अतिशय उत्तम प्रतिसाद मला आत्तापर्यंत मिळालेला आहे. आणि त्याच्यामुळे मी सांगू इच्छितो की बाबा येत्या दिवसांमध्ये देखील तसाच प्रतिसाद मिळणार आहे. मी माझी ज्या येत्या काळामध्ये काम करण्याची जी कटिबद्धता समाजाप्रती दाखवलेली आहे त्याच प्रकारे मी पुढे काम करत राहणार आहे. हीच एक इच्छा मी व्यक्त करतोय. बरं, अजून एक गोष्ट म्हणजे समाजाचा प्रतिसाद आहे, परंतु घरच्यांचा जर पाठिंबा नसेल तर ही सगळी कामं करताच येणार नाही. एकतर मी तुम्हाला परत एकदा बोलतो की तुम्ही एस्टॅब्लिश आहात ऑलरेडी, काही आवश्यकता नव्हती. त्याच्यामुळे या बिझनेसवर त्याचा थोडासा फरक पडेल, घरच्यांना ते देखील थोडासा वेळ कमी देता येईल. या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन त्यांच्याशी जेव्हा बोलणं होतं तेव्हा त्यांचं काय म्हणणं असतं? नाही, मी सुरुवातीला माझ्या आई वडिलांचा मी अतिशय आदर करतो. का तर मला ही जी उच्च शिक्षण घेण्याची संधी मिळाली त्यांच्यामुळे मिळाली. हे काय मी सामान्य कुटुंबात नव्हतो, असं काही विशेष नव्हतं की ज्याच्यामुळे आपल्याकडे एवढे पैसे होते की मला एवढं मोठं शिक्षण घेता आलं असतं. पूर्णपणे त्यांच्या पुण्याईमुळे मला शिक्षण घेता आलं. आज जेव्हा मी त्यांना हा विषय मांडला ते सातत्याने पाहत होते की मी शेतकऱ्यांच्या विषयांवरती काम करतोय आणि हे काम करत असताना अनेक आव्हानांना सामोरे जाताना आपण रोजच्या रोज जी आपल्या प्रोफेशनल लाईफच्या व्यतिरिक्त जी वाढीव मेहनत घेतो त्याच्यामध्ये ही सगळी कामं होत होती. त्यांना त्याच्याबद्दलचा आदर होता. ज्या वेळेला मी ही संकल्पना मांडली, कुठली राजकीय पार्श्वभूमी नसल्यामुळे त्यांच्या पण मनामध्ये थोडंसं धस झालं असेल की बाबा आहे राजकीय क्षेत्रामध्ये जायची काहीच गरज नाही, अतिशय चांगलं चाललंय, आपण प्रोफेशनली चांगलं करतोय तर त्याच्यामध्ये का म्हणून. पण नंतर त्यांना तो विषय समजला की हे करण्याचे खरोखर समाजासाठी फायदे असू शकतात. या भूमिकेमुळे आपण खरोखर अनेकांसाठी चांगलं करू शकतो. त्याच्यामुळे मग त्यांचं कुठेतरी मन परिवर्तन झालेलं दिसतं मला. माझे आई वडील गेले 3 महिने रोज पेणला जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे ते भेटीगाठी देत आहेत, लोकांशी बोलतायत, त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. जिथे त्यांना शक्य आहे ते स्वतः माहिती देतात किंवा ती माहिती माझ्यापर्यंत पोहोचवतात. हे चालू आहे. माझी पत्नी स्वतः आर्किटेक्ट आहे
ती ऑफिस जे पूर्वी असं होतं की मी 80% ऑफिस सांभाळायचो आणि ती 20% आता 100% ती सांभाळते. तर ही परिस्थिती आलेली आहे. पण प्रत्येकाने त्याच्यामध्ये स्वतःची भूमिका घेऊन या संपूर्ण उद्देशासाठी सहकार्य करण्याचं ठरवलेलं आहे. त्याच्यामुळे प्रत्येक जण स्वतःच्या बाउंड्रीजच्या बियॉन्ड काम करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याच्यामुळेच मला देखील ही बाउंड्री तोडून पुढे जाण्याची संधी मिळणार आहे. जाता जाता पेण विधानसभा क्षेत्राचे उमेदवार म्हणून आपण मतदारांना काय आवाहन कराल? मी हेच मतदारांना आव्हान करेन की जर तुम्हाला वाटत असेल की मी योग्य व्यक्ती आहे, मी समाजासाठी खरोखर करू शकतो काम, तर तुम्ही मला नक्कीच संधी द्या. मी तुमच्या विश्वासाला पात्र आहे असं मला वैयक्तिक वाटतंय. मी नक्कीच तुम्हाला करून दाखवेन की येत्या 5 वर्षामध्ये जे पूर्वी झालं नाही ते काम मी करून दाखवेन. मी स्वतः तांत्रिक आणि कायदेशीर विषयाचा अभ्यास करून असल्यामुळे अनेक वेळेला मी ह्याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी केलेल्या आहेत आणि येत्या काळामध्ये पेण सारख्या ठिकाणी जिथे अजून देखील 80%हून अधिक मतदार हा ग्रामीण मतदार आहे, मी बऱ्याचशा गावांमध्ये जाऊन आलो, बहुतांशी गावांना भेट दिलेली आहे. प्रत्येक ठिकाणी आपल्या पायाभूत सुविधांचा अभाव निदर्शनात आलेला आहे. या सगळ्या पायाभूत सुविधांचा अभाव जो आहे त्याच्यावरती काम करून त्या त्वरित सोडवल्या गेल्या पाहिजेत. का तर आज आपण मुंबईपासून इतक्या जवळ आहोत. अनेक तालुके जे मुंबईपासून लांब आहेत तिथे असे प्रश्न नाहीत आणि इथे आहेत. ही आपली शोकांतिका आहे. तर ह्या विषयावरती आपल्याला काम करायचंय. याच्यामध्ये सुधागड तालुका, रोहा तालुका ह्याच्यामध्ये देखील हीच परिस्थिती आहे, याच्यावरती काम करायचंय. रोजगाराची प्रमुख समस्या जी इथे आहे तिच्यावरती काम करायचंय. नागरी सुविधांवरती देखील कुठल्याच प्रकारच्या नागरी सुविधा नसल्यामुळे आपल्याला त्या नागरिक सुविधांचा अभाव जो आहे तो सातत्याने दिसून येतो. त्याच्यावरती काम करून आपल्या नागरी सुविधा लवकरात लवकर डेव्हलप करायच्यात. मी इथे खेळाडू मेळावा घेतला, तिथे देखील मी सांगितलं की आपल्याला आपल्या इथल्या खेळाडूंसाठी तिथे अनेक आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू आहेत, अनेक स्टेट लेवल, नॅशनल लेवलचे खेळाडू आहेत. त्यांच्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्टेडियम बनलं पाहिजे, एक आंतरराष्ट्रीय दर्जाची स्पोर्ट्स अकॅडमी बनली पाहिजे. आज MMRDA सारख्या प्रकल्पामध्ये आपल्या समाजाचे बिल्डर उद्योजक बनले पाहिजेत. ही आपली भूमिका राहणार आहे. इथे पेणमध्ये, तुमच्या रोह्यामध्ये, तुमच्या सुधागडमध्ये ज्या प्रकारचं जे नैसर्गिक जी संपत्ती आहे तिथे तुम्हाला ॲग्रो टुरिझम, मेडिकल टुरिझम, इन्स्टिट्यूशनल प्रोजेक्ट, हॉस्पिटॅलिटी प्रोजेक्ट हे राबवता आले पाहिजेत. आज जर तुम्ही पाहिलं तर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापासून जेवढ्या अंतरावरती ऐरोली घनसोली आहे, जिथे तुम्ही IT पार्क, बिझनेस हब पाहता, तेवढ्याच अंतरावरती माझा पेणचा सुरुवातीचा भाग आहे खारपाड्यापासूनचा जर तुम्ही पाहिलात तर. तिथे देखील येत्या काळामध्ये IT पार्क, बिझनेस हब बनले पाहिजेत. तिथे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण झाला पाहिजे. तिथल्या स्थानिकांना त्या रोजगारामध्ये स्थान मिळालं पाहिजे. ह्या विषयावर मी काम करणार आहे. मला जर संधी दिली तर मी हा पूर्ण विधानसभा मतदारसंघाचा कायापालट करून दाखवेन. एवढाच फक्त विश्वास व्यक्त करतो आणि सगळ्यांना विनंती करतो की मला संधी द्या आणि आपला आशीर्वाद मिळू द्या. धन्यवाद. तर पेण विधानसभेसाठी जे उमेदवार या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाने घोषित केले ते अतुल म्हात्रे साहेब आपल्यासोबत होते. आगरी समाजातील आर्किटेक्ट म्हणून एक अतिशय नामांकित चेहरा, शिवाय राजकारणाचा अभ्यास, असं विविध पैलू व्यक्तिमत्व त्यांचं आहे. बिझनेसमध्ये त्यांचं नाव आपण ऐकलेच असेल. तर ही सगळी सविस्तर चर्चा ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटतं त्याबाबतची तुमची प्रतिक्रिया देखील अवश्य नोंदवा. धन्यवाद.